हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. सिंघानिया मेन्शन. जसेच मोनने अखंडची ती गोष्ट ऐकली की तो ज्या कारणामुळे तिच्याशी एवढी तिरस्काराची वागणूक करतो ते कारण तो सांगणार नाही, तर तिला त्या कारणाशी स्वतः भेटवणार आहे, ते ऐकून मून थपकून राहिली. आता ती अधिकच अस्वस्थ झाली होती. तिला हे जाणून घ्यायचं होतं की अखंडला तिच्याबद्दल एवढा राग नेमका कोणत्या कारणामुळे आहे. अखंड तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाला, भेटायचं आहे का तुला त्या कारणाशी? मून एक क्षणाचाही विलंब न करता होकारार्थी मान हलवली. अखंड हलकसं हसत म्हणाला, पण त्यासाठी तुला तर व्हावं लागेल, तयार व्हावं लागेल. म्हणजे बघ ना, तुझे सगळे कपडे खराब झालेले आहेत. तू पटकन तयार हो. आज मी ही नफरतीचा सगळा खेळ संपवायचा ठरवले. चलशील ना माझ्यासोबत शांत? मूनने फिकटचा हास्य करत मान हलवली आणि लगेचच बेडवरून उठून क्लोजेटच्या दिशेने गेली. जसेच तिने कपाट उघडण्यासाठी हात पुढे केला, तिच्या हातात थोडा त्रास जाणवला. तिने पटकन हात मागे घेतला. तेवढ्यात अखंड तिच्याकडे आला आणि म्हणाला, जेव्हा माहीत आहे की हात दुखतोय तरी अशा गोष्टी का करतेस चांद? मी आहे ना तुझी मदत करायला. हे बोलताच त्याने क्लोजेट स्वतः उघडलं. मून आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. जो तिला नेहमी वेदना देत असे, तो आज तिच्या वेदनेची काळजी घेत होता. तिने कपाटातून एक लांब ड्रेस निवडला आणि तो घेऊन चेंजिंग रूमकडे गेली. अखंड तिच्या मागे बघत राहिला. मग तो परत बेडवर आला आणि त्याने उशी काढली, ज्याखाली मूनने आपला फोन ठेवला होता. फोन हातात घेताच त्याने अनलॉक केला. त्यावर शेवटचा मिस कॉल मूनच्या वडिलांचा होता. मूनने आधी त्यांना कॉल केला होता, पण त्यांनी उचलला नव्हता आणि आता ते पुन्हा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. तर अखंड फोनकडे पाहत थंड आवाजात म्हणाला, इतकं अपमान झाल्यानंतरही सासरे साहेब, तुम्हाला अजून शहाणपण आलं नाही वाटतंय. पण काही हरकत नाही. आता जे तुमच्यासोबत घडणार आहे त्यानंतर तुम्हाला फक्त अक्कलच नाही येणार, तर स्वतःची अवकातही समजेल. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक दुष्ट हास्य उमटलं. त्याने मूनचा फोन बंद करून बाजूला ठेवला आणि सरळ चेंजिंग रूमच्या दिशेने गेला. मूनने आपले जुने कपडे काढले होते आणि ती नवीन ड्रेस घालणार. इतक्यात तिने आरशात पाहिलं तर मागे अखंड उभा होता. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य दाटलं. त्यानंतर इकडे ती थरथर त्या आवाजात म्हणाली, आपण इथे? त्यानंतर अखंड हलकसं हसत म्हणाला, तुझा हात जळालाय ना चांद, म्हणून विचार केला तुझी मदत करावी. हे बोलून तो तिच्या जवळ आला आणि त्यानंतर मूनच्या गळ्यात कोरडेपणा जाणवू लागला. तिच्या आयुष्यात बरंच काही ती सहन करू शकत होती, पण अखंडचा असा जवळ येणं हे मात्र तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. पण अखंडचं तिच्या जवळ येणं मूनला खरंच खूप त्रासदायक होतं. अखंड अगदी तिच्या जवळ येऊन तिच्या कमरेवर हात ठेवत तिला स्वतःकडे ओढत म्हणाला, तुला माझी मदत नको आहे का? मून थरथर त्या आवाजात म्हणाली, मी स्वतः सांभाळून घेईन मिस्टर सिंघानिया. तुम्ही बाहेर माझी वाट पहा. मला फक्त 5 मिनिटं द्या. अखंडचा हात आता तिच्या कमरेवरून पाठीकडे गेला आणि तो म्हणाला, तू स्वतः का सांभाळून घेणार चांद? मी असताना तुला अजूनही सर्व काही स्वतःच सांभाळावं लागत असेल तर माझ्या असण्याचा उपयोग तरी काय? असं म्हणत त्याने मूनचे केस आपल्या हातात घेतले. त्यांचा गोफ करून तिच्या मानेजवळ अलगद झुकू लागला. मूनच्या केसांमधून येणारा गोड सुगंध त्याचा मूड आणखीन तीव्र करत होता. मून हलकेच थरथरू लागली. अखंडचे ओठ तिच्या मानेला स्पर्श करत होते, तशी ती हातात धरलेल्या कपड्यांवरची पकड घट्ट करत होती.
अखंडने आपले ओठ तिच्या मानेतून काढले आणि तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, तू इतकी अस्वस्थ का होत आहेस? मी तर तुझी माफी मागितली ना चांद. मी तुला वचन दिले की आता तुला कधीच त्रास देणार नाही, कधी तुला दुखावणार नाही. तरी सुद्धा तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न का करतेस? अखंड विचारत असतो. अखंडचं बोलणं चालू असतानाच मून हळूहळू मागे सरकत होती. जणू अखंड तिला गिळून टाकेल अशी तिला भीती वाटत होती. मून हळू आवाजात म्हणाली, असं काही नाही मिस्टर सिंघानिया. मी फक्त असं म्हणत होते की उशीर होऊ नये म्हणून. रात्री खूप झाली आहे ना. तुम्ही मला कुठेतरी घेऊन जाणार आहात म्हणूनच ते म्हणाले. दुसरी कोणतीही समस्या नाही. अखंडने तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर आपली बोट ठेवत विचारलं, जर मी तुला काही विचारलं तर तू माझं एक ऐकशील का? त्यानंतर मूनने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. अखंडने आता तिच्या गालावर हलकेच हात ठेवून विचारलं, उद्या मी तुला त्या कारणाशी भेटवू शकतो का, ज्यामुळे मी तुझ्याशी इतकं वाईट वागलो? कारण आज मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे. हे ऐकून मून थक्क झाली. मूनला खूप मोठा धक्का बसला. अखंडने किती सहजतेने सांगितलं की तो मूनवर प्रेम करतो. कोणी एवढं लवकर कसं बदलू शकतं? मूनला आता अखंडवर पूर्ण संशय यायला लागला होता. ती काही बोलणार इतक्यात अखंड हलकसं हसत म्हणाला, मला माहिती आहे तू माझ्यावर रागावलेली आहेस, पण आता माझ्या प्रेमाने तुझा राग दूर करायचा आहे. असं म्हणत त्याने मूनला आपल्या मिठीत उचललं. मून फक्त अंतर्वस्त्रात होती. अखंडने तिला उचलताच तिने ताबडतोब आपले हात त्याच्या छातीकडे लावले आणि डोळ्यात पाणी आणत म्हणाली, पण हे सगळं नंतरही होऊ शकतं मिस्टर सिंघानिया. त्यानंतर अखंड तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, जसं तुला ते कारण कळणं गरजेचं आहे तसं माझ्यासाठी तुझा राग दूर करणं गरजेचं आहे. प्लीज चांद, मला थांबू नकोस. हे बोलताना त्याच्या आवाजात खूपच प्रेम होतं. मून काही क्षण त्याच्याकडे बघत होती. तिच्या मनात गोंधळ होता. ती काय करावं हेच तिला समजत नव्हतं. अखंड हळूहळू तिच्या जवळ आला. त्याने आपली शर्ट काढून बाजूला ठेवली आणि तिच्या चेहऱ्याकडे बघत थांबला. मूनने आपली नजर खाली केली. जणू ती त्याच्या डोळ्यांना सामोरी जाऊ शकत नव्हती. अखंड शांत स्वरात म्हणाला, तुला माहिती आहे ना, मी नेहमी म्हणतो की मला तुझा राग येतो, पण खरं सांगायचं तर ते सगळं खोटं आहे चांद. माझं मन नेहमीच सांगतं की मी तुझ्यावर प्रेम करतो. आजवर मी तुझ्याशिवाय कोणाकडेही पाहिलं नाही. जगात कितीही सुंदर मुली असल्या तरी माझ्या नजरा नेहमी तुलाच शोधतात. मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो चांद. आय रिअली लव्ह यू. त्याच्या त्या शब्दांमध्ये इतकी प्रामाणिकता होती की मूनच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या आत एक वेगळीच झुंज सुरू होती. राग, प्रेम, दुःख आणि आठवणी सगळं एकाच वेळी उमटलं होतं. ती काही क्षण शांत राहिली. अखंड तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, तू अजूनही माझ्यावर रागवली आहेस का चांद? तू मला काही प्रतिसादच देत नाही. जर तू खरंच असं वाटत असेल की मी तुझ्यावर प्रेम करू नये तर मी निघून जाईन इथून खूप दूर. पण तुझ्याजवळ राहूनही तुझं दूर राहणं माझ्यासाठी शिक्षा आहे. मूनने त्याचा हात हळूच पकडला. त्याच्या डोळ्यात पाहत ती शांतपणे म्हणाली, असं काही नाही मिस्टर सिंघानिया. मी तुमच्यावर रागवले नाहीये. फक्त मला तुमची नफरत सहन होत नाही. तुम्ही माझ्याशी प्रेमाने वागाल तर मला काही त्रास नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल काही गैर नाही.
मी तुमच्यासोबत राहू इच्छिते, पण फक्त आणि फक्त प्रेमाने. ते ऐकून अखंडच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. मूनने त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला आणि त्याच्या जवळ येत म्हणाली, इतकं मनात दडवू नका. जेवढं मनात प्रेम आहे ते शब्दात बोलून दाखवा. त्याच्या नजरेतला राग आता विरघळून गेला होता. खोलीत एक शांतता पसरली होती. फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. अखंडने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि तीही हसली. अश्रूंनी ओले झालेले डोळे आता शांत होते. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं की कधीकधी प्रेम शब्दात नव्हे तर शांततेत व्यक्त होतं. अखंडने तिला पूर्णपणे आपल्या मिठीत घेतलं. म्हणून काही वेळ तरी जागी राहायचा प्रयत्न करत होती. पण जेव्हा तिच्या डोळ्यांवर झोपेचं ओझं वाटलं तेव्हा ती खोल झोपेत गेली. दुसरीकडे अखंड अजूनही तिच्याकडे आपल्या त्या भयंकर नजरेने पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक शातीर पण थंड स्मित होतं. मूनकडे बघत तो खूपच कातिलाना अंदाजात म्हणाला, उद्या सकाळची तुला आतुरता आहे ना चांद? तुझी ती आतुरता मी नक्की पूर्ण करीन. माझ्या द्वेषाचं कारण जाणून घ्यायचंय ना तुला? कारण नाही सांगणार मी, पण तुझा द्वेष करण्यासाठी अजून एक नवीन कारण नक्की देईन. हे बोलून तो हलकसं हसला आणि मग थोडासा वर उठून पलंगावर टेकून बसला. त्याने सिगारेट पेटवली. धुराचे वलय वर जात होते आणि अखंडच्या नजरा पुन्हा पुन्हा मूनच्या चेहऱ्याकडे सरकत होत्या. उद्या सकाळची आतुरता मूनला जितकी होती त्याहून अधिक आतुरता आता अखंडला होती. सकाळचा वेळ. सिंघानिया मेन्शन. मूनच्या डोळ्यातून झोप हळूहळू ओसरली. अंग ताणून ती उठली तेव्हा तिच्या शेजारी अखंड नव्हता. ती चाहूबाजूला नजर फिरवून त्याला शोधू लागली. आज अखंडने तिला कुठेतरी घेऊन जायचं होतं, जिथे तो तिला सांगणार होता की त्याला तिचा इतका तिरस्कार का आहे. पण संपूर्ण रूम तपासूनही तो कुठेच दिसला नाही. ती बेडवरून उठून वॉशरूमकडे गेली. दार उघडून पाहिलं, तिथेही नाही. मग बाल्कनीकडे गेली, पण तिथेही तो नव्हता. थोडी चिंताग्रस्त होऊन ती पुटपुटली, मिस्टर सिंघानिया कुठे गेले? त्यांनी तर सांगितलं होतं की आज मला कुठेतरी घेऊन जाणार आहेत, पण हे जर स्वतःच गायब झाले. कदाचित जिममध्ये असतील. आधी मी शॉवर घेते. कदाचित आज खरंच मला त्या कारणाबद्दल सांगतील. काय माहिती, कदाचित ते खरंच बदलले असतील. म्हणजे आता ते मला त्रास देणार नाहीत. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर शंका आणि आशेचं मिश्र भाव उमटलं होतं. ती पुन्हा स्वतःशीच म्हणाली, काश असंच असावं. असं नाही आहे मिस्टर सिंघानिया की मला तुमच्यावर प्रेम आहे, पण माणूस म्हणून मी दुसऱ्या माणसाला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. तुम्ही मला त्रास देता, पण त्या त्रासापेक्षा मला तुमचं आयुष्य पाहून अधिक वेदना होतात. तुमच्या जगण्यात फक्त द्वेष आहे, प्रेमाची एक झलकही नाही. काश तुम्ही खरंच बदलले असता. ती हळूच हसली आणि क्लोजेटकडे गेली. तिने कपडे काढले आणि वॉशरूममध्ये गेली. थोड्याच वेळात ती तयार होऊन आरशासमोर उभी राहिली. हलका मेकअप करत होती. तेव्हाच विचारात गढलेली ती म्हणाली, मिस्टर सिंघानिया येईपर्यंत मी डॅडला कॉल करावा का? मला खात्री करायची आहे की ते ठीक आहेत की नाही. हो, तेच बरं राहील. मून स्वतःशीच बोलते. ती लगेच बेडकडे गेली आणि उशी बाजूला करून फोन काढायला पाहिला, पण फोन गायब होता. ती चकित होऊन म्हणाली, माझा फोन कुठे गेला? मिस्टर सिंघानियाने पुन्हा घेतला तर नाही ना? तेव्हाच तिची नजर साईड टेबलकडे गेली, जिथे तिचा फोन असायचा. तर मित्रांनो, पुढे नक्की काय झालंय हे पुढील भागात नक्की पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.